स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा इतिहास ज्वलंत राहावा व त्यांच्या पराक्रमाला वंदन करावे या हेतूने वेद सह्याद्री मार्फत दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। यंदा 12व्या वर्षीही मोठ्या उत्साहात जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक करून शिवस्मारक शिळफाटा येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। अमोल जाधव, रुपाली जाधव, कुलदीप चौहान, स्वप्नाली चौहान, अक्षय पाटील, नम्रता पाटील यांच्या हस्ते अभिषेक संपन्न करून छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त गावोगावी प्रसार व्हावा या हेतूने ही पालखी आयोजन करण्यात आले होते। सकाळी 8 वाजता शिवस्मारक शिळफाटा खोपोली येथून पालखी प्रस्थान, त्यानंतर आशियाना, इन्फिनिटी, गिरनार कॉर्नर, वीणानगर, शास्त्रीनगर, काटरंग, वैभव परिसर, काटरंग चौक, जेसल ग्रीन येथे पालखीचे आगमन व स्वागत, मोगलवाडी, भानवज, वर्धमान नगर, सहकार नगर, पाटणकर चौक, वरची खोपोली, गगनगिरी नगर, साईबाबा नगर, रहाटवडे, वसरंग, लवजी रेसिडेन्सी, कृष्णा रेसिडेन्सी येथे पालखीचे आगमन व स्वागत करण्यात आले। त्यानंतर श्रीरामनगर येथे पालखीचा समारोप झाला। प्रत्येक विभागात नेण्यात आली ही पालखी। यावेळी शिवशंभू भक्तांनी मोठ्या उत्साहात या पालखीचे स्वागत करत शंभूराजांना मानवंदना दिली। कुठे रांगोळ्या, कुठे फटाक्यांची आतिषबाजी, लहान थोर सर्वच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी तत्पर होते। सायंकाळी खोपोली मुख्य बाजारपेठेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान शहरात प्रथमच आणलेली छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मूर्ती विशेष आकर्षण, बापदेव, ढोलताशा, आदिशक्ती, लेझिम पथक, वारकरी यांच्यासह शहरातील शिवशंभू भक्त मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले होते। वेद सह्याद्रीने आयोजित केलेल्या या सोहळ्याचे शहरातील सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळाले। छत्रपती धनी संभाजीनं मोजियले दात, छत्रपती धनी संभाजीनं मोजियले छातीवर नाग तसा डोलतो, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.